नमस्कार मंडळी, आज आपण इथे अतिशय चटपटीत आणि पौष्टिक अशी पेरूची कोशिंबीर करणार आहोत। तोंडी लावण्याच्या प्रकारे जेवणामध्ये भाताबरोबर पोळीबरोबर अप्रतिम अशी लागते। त्यासाठी सगळ्यात अगोदर इथे मी 2 मध्यम आकाराचे पेरू घेतलेले आहेत। पेरू पूर्णपणे पिकलेले नाही आहेत, अर्धवट असे कच्चे आहेत। तुम्ही पिकलेल्या पेरूंचं सुद्धा करू शकता किंवा कच्च्या पेरूची सुद्धा कोशिंबीर करू शकता। सगळ्यात अगोदर मी हे पेरू स्वच्छ 2 वेळा धुवून घेतलेले आहेत आणि कोरडे पुसून घेतलेले आहेत। त्यानंतर याची देठाकडची बाजू आणि खालची बाजू कट करून घेतलेली आहे आणि या प्रकारे याची आता 4 फोडी करून घेते। आता आपल्या इथे सगळ्या फोडी चिरून झालेल्या आहेत पेरूच्या। आता याच्यातल्या ज्या बिया आहेत ना त्या काढून टाकायच्या। बिया कारण कोशिंबीरमध्ये आल्यानंतर चव चांगली लागत नाही, म्हणजे दाताखाली येत राहतात। त्यामुळे या सगळ्या बिया ह्याच्यातल्या काढून घ्यायच्यात आपल्याला। इथे अर्धवट कच्चा असा पेरू घेतला आहे, म्हणजे पूर्णपणे हा पिकलेला पेरू नाही आहे। त्यामुळे मी इथे पेरूच्या बिया काढून किसून घेणार आहे। जर तुम्ही पिकलेला पेरू घेतला असेल तर बिया काढून तुम्ही चिरूनसुद्धा घेऊ शकता। आता या प्रकारे या सगळ्या फोडींमधल्या बिया काढून घेतलेल्या आहेत आणि आता आपल्याला हे खिसणीवरती खिसून घ्यायचे। पेरू किसण्यासाठी मी इथे बारीक दाताची खिसणी घेतलेली आहे आणि या बारीक दाताच्या खिसणीवरती मी हे सगळे पेरू खिसून घेते आहे। या प्रकारे आता इथे सगळे पेरू खिसून झालेले आहेत, तुम्ही बघू शकता। नंतर आता हे एका दुसऱ्या बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेते, म्हणजे आपल्याला ह्याची कोशिंबीर करता येईल। बरेच जण ह्याच्यातला रस हा पूर्णपणे पिळून काढतात आणि मग कोरडं करून ह्याची कोशिंबीर करतात, पण मी यातला रस कुठलाही पिळून काढलेला नाही आहे। आता ह्याची लगेच कोशिंबीर तयार करायला घेते आहे। ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे। त्यानंतर 1 चमचा ह्याच्यात साखर घातलेली आहे। अर्धा चमचा ह्याच्यात धणा जिरा पावडर घातली आहे। थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आणि इथे मी साईसकट जे साईचं दही असतं ना ते घट्टसर असं दही घातलेलं आहे 2 चमचे। आता हे सगळं व्यवस्थित अगदी मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। आपण खिसलेल्या पेरूमधलं पाणी काढलेलं नाही आहे, त्याच्यामुळे ही ओलसर अशी पाणीदार मस्त अशी आपली कोशिंबीर होते। जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही त्यातलं पाणी काढू शकता। तुम्ही दह्याच्या ऐवजी इथं लिंबाचा सुद्धा वापर करू शकता। आता इथे फोडणी द्यायची आहे, त्यासाठी तेल गरम करून घेतलं। पाव चमचा मोहरी घातली, अर्धा चमचा याच्यामध्ये जिरे घातले आणि हिरव्या मिरच्या चिरलेल्या घातलेल्या आहेत। मस्त तडतड असे उठलेले आहेत। त्यानंतर ह्याच्यामध्ये कढीपत्त्याची पानं घातलेली आहे। मस्त ही फोडणी लागते। याच्यात जिरे जरा जास्त घातलेले आहेत आणि हिंग घालायचं आहे। इथे मी पाव चमचा होईल एवढा हिंग घातलेला आहे। सगळं मिक्स करून घ्यायचं आहे, हळद घालायची नाही आहे आणि ही मस्त अशी फोडणी आपल्याला कोशिंबीरवरती घालायची आहे। मस्त हे जरा तळू द्यायची मिरची, म्हणजे मिरचीचा तिखटपणा त्याच्यामध्ये उतरतो छानपैकी। आता ही कोशिंबीरवरती मी फोडणी सगळी घातलेली आहे आणि नंतर सगळं मिक्स करायचं आहे व्यवस्थितपणे अगदी। मस्त आपली ही चटपटीत अतिशय पौष्टिक अशी पेरूची कोशिंबीर तयार झालेली आहे। बऱ्याच वेळा मुलं पेरू खात नाहीत कारण घट्ट आहे, त्याच्यात बिया असतात, म्हणून मुलं खायला मागत नाहीत। त्यावेळी त्यांना अशी चटपटीत कोशिंबीर करून द्या, मस्त सगळेजण आवडीने खातील। पोळीबरोबर, पराठ्याबरोबर, भाताबरोबर अप्रतिम अगदी लागते। नक्की करून बघा। रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा।